गोलंदाजीसाठी गोलंदाज येथे सज्ज झालेला आहे. पहिला गोलंदाज आपण पाहतोय. थँक्यू. वळूया आपण मॅच कडे. पहिले षटक टाकण्याकरता मोहित आलाय आणि अल्ताफ स्ट्रायकिंग कडे. नॉन स्ट्रायकिंग कडे परेश, ज्याला आपण बघितलं गोराटकर. टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा सुद्धा बोलबाला आम्ही पाहिलाय. दोघे सलामीवीराच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा चमकले. एक म्हणजेच परेश गोराटकर आणि त्याच्या सोबतीला आपण बघितलं तर प्रतीक पाटील. दोघांनी नेहमीच डावाची सुरुवात केली, परंतु आता अल्ताफ हा सलामीला येतोय. मोहित तयार. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. शॉर्ट बॉल होता, हलक्या हाताने फक्त कट केला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी खातं उघडलंय अल्ताफ या खेळाडूने. 4 षटकांमध्ये जास्त धावा बनवण्याकरता प्रयत्न करावे लागतील या टीमला, कारण जय बजरंग कारिवली म्हणजेच मनेश 11 कारिवली संघ त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स आपण अनेक वेळा पाहिलाय. पप्पा कारिक एक नामवंत असा खेळाडू आहे. त्यानंतर आपण बघितलं तर प्रतीक नाईक, कारिवली एक्सप्रेस या नावाने ज्याला ओळखलं जातं. पंकज म्हात्रे, ओल्ड इज गोल्ड, सोनं ते सोनं, असे नामचीन खेळाडू या टीमद्वारे सातत्य राखतायत. आणि त्यामुळेच कित्येक वर्षापासून पंकज म्हात्रे यांनी प्लेइंग 11 मध्ये आपली जागा पक्की केलेली आहे. ओव्हर पिच बॉल, चांगला चोप दिलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू गेला. एकच धाव परेशला मिळाली. एका धावेनिशी तो सुद्धा आपला अकाउंट ओपन करतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. चांगला स्कोर कार्ड मेंटेन करतायत, रंगरंगोटी करतायत आमचे साथी मित्र. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मयूर पाटील यांची महत्वाची कामगिरी इथे होत आहे. डिजिटल स्कोर अपडेटर तुम्हाला बघायला मिळत आहेत. साई कृष्ण आता स्विच हिट करायचं होतं. रिव्हर्सचा फटका खेळलाय. चेंडू मिडॉन मध्ये. 1 धाव पूर्ण केली. दोघांनी 40 धाव पूर्ण केली. धाव संख्या यावेळेला पोहोचली 3 वर. या सत्रामध्ये मोठे फटके येतील की नाही ही शंका तर आहे. दोन्ही टीम मध्ये चांगले गोलंदाज आहेत. चांगला दबदबा ते निर्माण करतायत. चांगले चेंडू ते टाकतात या विकेटवर. 30 सर्कलच्या आतमध्ये एक शतरक्षक आणखीन वर घेतला गेलाय. लेग स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉल घोषित केला पंचांनी. एक्स्ट्रा धाव मिळाली. अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढताना आपल्याला दिसून येते. धावसंख्या झाली आहे ती 4. 4 रन्स ऑन द बोर्ड. दोन्ही बॅटर अगदी विकेटच्या मध्यभागी येत आहेत, चर्चा करतायत. सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही एकत्रित येत आहेत. मोहित तयार. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय, कारण वाईड लाईनच्या बाजूने चेंडू टर्न झालाय. त्यामुळेच पंच अगदी योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 5 धावा. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुन्हा पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 5. 3 बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 1 इथे सुरू आहे आणि धाबा आहेत धाव फळकावर त्या 5. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळत आहे धावा 4. चौकार. वेलकम बाउंड्री. आणि ह्याच बरोबर या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या थोडीशी फुलते. धावा झाल्यात त्या 9. बॉलाची धावसंख्या मिळते. शतरक्षकापासून दूर हा चेंडू होता हे आपण पाहिलं. धावसंख्या 9. 4 बॉलची समाप्ती. स्ट्रायकिंग कडे असलेला बॅटर परेश चांगला टान्स त्याचा पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल फ्लिक केला जातो ऑन साइडला. चेंडू फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. धाव संख्येला येतोय आकार. धाव संख्या 13.
5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा. बघा ना, पहिले 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव होती. त्याच्यानंतर जसं नियंत्रण गोलंदाजाने गमावलं तसं आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर परेश गोराटकर दिसला आणि त्याने 2 चौकार लगातार खेचलेत. धावसंख्या यावेळेला झाली आहे ती 13 धावा. मॅच आपण बघतायत 2 बलाढ्य संघांमध्ये. मिनेश 11 कारिवली विरुद्ध त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवली. पुढचा बॉल ऑफ स्टंपवर शफल झालाय. ऑन साइडला खेळायचा होता चेंडू, जाते ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातच. 1 धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवतायत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. बॅटिंग करत असताना धाव फळकर धावा आहेत त्या बिनबाद 14. काय म्हणाल संदेश, 14 धावा, षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. मला तर असं वाटतं की चांगली सुरुवात आहे. नक्कीच चांगली सुरुवात आपण म्हणू, कारण की 14 धावा लागलेल्या आहेत स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. चला लगेच फिल्डिंग लावायची. काळोली टीम संघाने अजिबात एकत्र होऊ नका, फक्त गोलंदाज रिलीज करायचे आपण, कारण की अगोदरच आपण थोडस उशीर आहात. यस, टीम मीटिंग करू नका. वेळ फार महत्वाचा आहे मित्रांनो. वेळ, मित्र, नाती, कुटुंब या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ह्या गोष्टींवर किमतीचं लेबल नसतं, परंतु ज्यावेळेस या गोष्टी आपल्यापासून हरपतात ना, तेव्हा कळतं की ह्या किती किमतीच्या होत्या. म्हणूनच वेळेला जास्त महत्व द्या. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 14 धावा. आता कारिवली एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू प्रतीक नाईक गोलंदाजी मार्गावर येतोय आणि त्याला सामोरे जाईल परेश. चांगला अनुभव गोलंदाजाकडे आहे, तितकाच चांगला अनुभव आहे ते फलंदाजांकडे. गोरसे संघाच्या अगेन्स्ट दोन्ही टीमचा जर खेळ बघितला तर खूप चांगला राहिलाय. जय बजरंग कारिवली आणि टेंबिवली दोन्ही टीमला मी त्यांच्या विरुद्ध चांगला लढा देताना बघितलंय. कारवाव टीमला सुद्धा चांगला लढा देताना बघितलाय. अशा मोजक्याच काही टीम आहेत ते गोरसे बी संघाविरुद्ध थेट लढत असतात आणि विजय नोंदवत असतात. गोलंदाज प्रतीक नाईक तयार. 14 धाबा. परेश आता पुन्हा फिल्डिंग कडे पाहतोय, निरीक्षण करतोय. कदाचित त्याने आता वेगळा डाव रचला असेल धाव बनवण्यासाठी. चांगल्या पद्धतीने लॉंग लेगच्या रिझन मध्ये चेंडूला टोळवलंय. एकच धाव, एक पेक्षा जास्त धावा मिळणार नाही. टायमिंग झालं नव्हतं. 1 धाव मिळाली परेशला. धाव संख्या 15. 2 कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत ज्यांची चर्चा आपण केलेली आहे. नीरज वर्मा आणि विवेक या दोघांना आपण पाहिलंय. चांगलं काम होतंय प्रिन्स मूव्हीज द्वारे. स्विचिटचा फटका. अल्ताफ शेख याचा क्षेत्रखाली होतं त्यामुळेच त्याचा हा पावित्र्य पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो व्यवस्थित आलाय त्यामुळेच 1 धाव मिळाली. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. 16 बिनबाद नाबाद चांगली भागीदारी दोघांनी रचली आहे. दोघांमध्ये समजदारपणा असला की हे सर्व काही शक्य असं. म्हणूनच पार्टनरशिपला जास्त महत्व येत असं. प्रतीक तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयास केला. चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या दिशेने. शतरक्षक तिथे तैनात आहे. विकेटचं पतन. परेशला आता परतावं लागतंय. पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव संख्या 16. संदेशजी, सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आणि अशातच अचानकपणे एक फसवा चेंडू टाकलाय गोलंदाज प्रतीक नाईकनी आणि त्या फसव्या चेंडूवर फसलाय बॅटर परेश. नक्कीच विकेटची आवश्यकता देखील होती संदीप सर, कारण की जेव्हा दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही संघाकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आहे, तर असा क्रिकेट होणं देखील फार महत्त्वाचं आहे. जर एकतर्फा जर झाला तर टेंबुली संघ जास्त धावा बनवेल. तिथून गोलंदाजी देखील चांगली होणे फार महत्त्वाचे, म्हणून हा विकेट येणं फार महत्त्वाचं होतं या षटकामध्ये. अगदी बरोबर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. चांगला अनुभव तुम्ही शेअर करतायत माझ्या समवेत. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 16 धाबा. नवीन बॅटर आलाय आदित्य.
फॉरवर्ड शॉटलेग मधून सुले मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. मिडॉन मध्ये गोलंदाज स्वतः जात आहेत, चेंडू उचलतायत. तोपर्यंत एकच धाव मिळाली. नक्कीच आमचे पंच विक्रम नाईक सर देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. मिनी शिलेबन जय बजरंग कारुली टीम संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या कॉमेंट्री बॉक्सला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विक्रम नाईक सर. थँक्यू सो मच विक्रमजी नाईक सर. वळूया आपण मॅच कडे. शॉर्ट बॉल उडवलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. विकेट विकेट गोलंदाजाला मिळाली. महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला. त्यामुळे टाळ्यांचा आवाज या ठिकाणी आपण बघतोय, कारण अल्ताफ याला परतीचा प्रवास इथे करावा लागतोय. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 17. नक्कीच मित्रांनो, या चषकानंतर तुम्हाला अजून एक मोठा बाईक्स ही स्पर्धा पाहायला मिळेल. ती म्हणजेच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी प्रभाकर दत्तात्रय गुलवी यांच्या स्मृती चषक आहे आणि ती तारीख 7 फेब्रुवारी. जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच टीम ऑर्गनाइज कमिटीला आपण संपर्क साधा. प्रवेश फी 13,000 रुपये आहे. तर नक्कीच ही स्पर्धा भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि रायगडचे संघ देखील त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. डे नाईट स्पर्धा असणार आहे. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवली टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 17 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. मोनिश. नक्कीच 11:42 मिनिटं झालेले आहेत, तरी सुद्धा विशाल नाईक यांचे मोठे बंधू आपण पाहताय. विक्रम नाईक सर एन्जॉय करताना युट्यूबच्या माध्यमातून आपल्या टीमला ते पाहतायत. टीम चांगला परफॉर्मन्स करत आहे. नक्कीच ते शुभेच्छा त्यांना देत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तालुक्यामध्ये ते देखील पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतो त्यांना. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. ओहो, आता चांगला फटका आहे काय. पाप्या कारिक तिथे फिल्डिंग करतायत आणि प्रतीक नाईक दाखवतायत या षटकामध्ये मी किती फलंदाज बाद केलेत. कारण ह्या षटकामध्ये त्यांनी 3 फलंदाज बाद केलेत, खर्च केलेत फक्त आणि फक्त 3 धाबा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 17 धाबा आणि खतरा उद्भवलाय बॅटिंग करणाऱ्या त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवली या संघाला. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. एकूण गडीबाज झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे 3 गडीबाज 17 धाबा. काय वाटते की या अशा स्थितीमधून आता सुधार होईल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. मी तर इथून एकच म्हणेल, स्वतःला सावरावा लागेल, कारण की इथून धावा बनवाव्या लागतील, कुठेतरी विकेट थांबवावे लागतील टीम टेंबिवली संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच प्रथम एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर RL खार्डी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय, कारण की तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मंदार गोराटकर. हे सुद्धा चांगला युवा खेळाडू आहे आणि त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. पंकज यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. एक वरिष्ठ खेळाडू आहेत, लेजंड आहेत, अनुभव चांगला आहे त्यांचा. नेहमीच पंचांच्या भूमिकेमध्ये पंकज म्हात्रे यांना मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेत. आमच्या समोर सुद्धा एका मोठ्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ते 2 ते 3 वेळा होते. इथे सुद्धा एक चांगले क्रिकेटपटू म्हणून चेंडू त्यांच्या हातामध्ये दिसतोय. स्लॉक केलं जातं चेंडूला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार. बिग ब्लास्ट. षटकार. चेंडू सरळ टावरवर आढळलेला आहे, म्हणून आपण टावरिंग षटकार म्हणू शकतो सर. यस, अर्थातच. मात्र एक चांगला फटका बॅटरच्या बॅट मधून पाहिलाय. पंकज म्हात्रे ह्या गोलंदाजाविरुद्ध त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात 23. आदित्य या बॅटरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. पुन्हा आता चांगल्या बॅटिंग क्रीज मधून चांगला टान्स त्याचा बघायला मिळाला. 1 धाव मिळाली मिड विकेट मधून. पप्प्या चेंडू घेऊन येतो. तत्पूर्वी एकच धाव मिळाली. धाव संख्या पोहोचली 24 वर. नक्कीच
टेंबोली संघ जो आपण पाहतोय मैदानामध्ये त्रिमूर्ती इंटरप्राइजेस अर्थात गजेंद्र गुलवी साहेबांचा संघ आहे, त्यांनी पुरस्कृत केलेला आहे या स्पर्धेमध्ये. त्या संघाला आपण पाहतोय खेळताना, टेंबोली संघाला आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघ आज भिवंडी इमर्जिन मध्ये देखील ते खेळले त्रिमूर्ती या नावाने, मात्र त्या संघाला कामयाबी मिळाली नाही. मात्र टेंबोली संघ चांगला प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करतोय म्हटलं की लगेचच विकेट देखील मिळाला इथे गोलंदाजाला. पंकज म्हात्रे याला विकेट मिळतोय, बॅटर आउट. चौथा धक्का लागला जातोय बॅटिंग करणाऱ्या त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबोली या संघाला. याआधी आपण बघितलं होतं स्वर्गंगा मंडप डेकोरेटरचे मालक रुपेश मडवी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या या टीमला आणि ते सुद्धा प्रिन्स मूव्हीजद्वारे जुडले गेलेत. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये काहीतरी करामत करावी लागेल. 2.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे ती 4 गडी बाद 24 धाबा. नवीन बॅटर कोण असेल? कारण प्रतीक पाटील थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यांना गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. फलंदाजी करण्याकरता आता नवीन फलंदाज उतरलेत. तौसिफ, आवश्यकता आहे धावा बनवण्याची, गरज आहे धावा करण्याची आणि त्या धावा त्यांना बनवाव्या लागतील. काही क्रिकेट आहे आज सर्वांचीच पहिली पसंत बनली आहे हे क्रिकेट, त्यामुळेच जास्त स्पर्धा. आणि ही भिवंडी नगरी म्हटली तर क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. भरपूर क्रिकेटपटूंना वर्षा काठी बरंच काही मिळत असं बांधून ठेवलं जातं संघ मालकांद्वारे, पॅकर्सद्वारे. फुलटॉस करून खेळून काढला मिडॉन मध्ये चेंडूला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत एक धाव पूर्ण केली बॅटर तौसिफने. एका धावेनिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाची धाव संख्या 25. दैनावस्था आहे. अशा अवस्थेमधून, अशा स्थितीमधून त्यांना बाहेर पडावं लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. गोलंदाज सय्यार. तिसरं षटक पंकज याचं. षटकार लागल्यानंतर स्वतःला ते सिद्ध करतायत. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह चांगला चोप दिला जातो या चेंडूवर. एकच धाव यावेळेला बॅटरद्वारे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा. 5 बॉलची समाप्ती. आदित्य आणि तौसिफ हे 2 बॅटर आहेत. आता स्ट्राईक इन कडे तौसिफ पुन्हा एकदा आलाय. आदित्य व्यक्तिगत 9 धावा बनवतोय. तौसिफ एका धावेने अकाउंट ओपन केलंय. मोठा फटका. गॅप मध्ये चेंडू जायला असं वाटतंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. काऊ कॉर्नर मधून थ्रो करण्याआधी बॅटर 2 धाव पूर्ण करतायत आणि संधीचं सोनं केलं जातं. तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होतं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हेच दृश्य पाहायला मिळालं होतं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि टीम सुद्धा तीच होती. सो 3 धाव मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 29 धाबा. 6 बॉल शिल्लक आहेत. तत्पूर्वी आपण टॉस साठी आमंत्रण देऊया. प्रथम इंटरप्राइजेस विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात RL खार्डी असा. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन अंतर्गत ही मॅच असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. प्रथम इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आलेत. RL खार्डी टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबा. भावेश प्लीज आपण सुद्धा या. सांगली क्रिकेटची स्पर्धा. पुन्हा एकदा मी आयोजकांचा आभार मानतोय. अभिमन्यू तरे सरांचं, अर्थातच हरी जोशी यांचा सुद्धा आभार मानेन. एक चांगले क्रिकेटपटू ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलंय. आमचे मित्र संदेश पाटील यांचा सुद्धा मी ऋणी राहीन. बरं वाटलं आजचा डे 1 मध्ये धावतं समालोचन त्यांच्या समेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या मॅचेस तुम्ही पाहायला विसरू नका. पहिले 2 संघ अद्वैत 11 आणि हर्षित 11 दोघांनीही इथे 12 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 11:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 12 वाजता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दुसरा मॅच असेल प्रांशी 11 वर्सेस आई वराळ देवी ताडाली आणि त्यांची रिपोर्टिंग असेल 1:15 वाजता. 1 वाजता आम्ही मॅचला सुरुवात करणार आहोत. लक्षात घ्या. शेवटचं षटक टाकण्याकरता महेश आलाय.
महेशला पहिलाच बॉल भन्नाट वेगाने होता. बॅटरच्या बॅटच्या रडार मध्ये काही चेंडू येत नाही. बाईचा इशारा येतोय. एक चौटी धाव मिळाली बॅटरला. धाव संख्येत बदल होतोय. धाबा झाले जात आहेत 30 धाबा 30 रन्स. 40च्या आसपास तरी जायला पाहिजे, कारण चांगले गोलंदाज आपण टेंबिवली संघामध्ये पाहिलेत, जे तिखट मारा करतायत, टिचून मारा करतायत आणि दाबून ठेवतायत बॅटरला. शेवटचे 5 बॉल. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. पाहूया काय घडलं. मिड विकेटच्या दिशेने चेंडू केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते. धोक्याची घंटा वाजू शकते. इथे धावबादची संधी होती. विकेटचं पतन झालंय. 5वा धक्का. आदित्य याला परतावा लागतंय. 5 गडी बाद. धाव संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आता काय म्हणाल, कारण आपण जर बघितलं तर एक गडी धावबाद झालाय. चेंडू जर आपण पाहिले या षटकामध्ये तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत संदेशजी. तर नक्कीच आपण जर विचार केला तर धावांचा हा प्रयत्न सुरूच आहे. इथे सुरुवातीपासून टेंबोली टीम संघाच्या माध्यमातून गजेंद्र गुलवी साहेब देखील या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांनी पुरस्कृत केलेला आहे इथे टेंबोली संघाला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाच्या या नावाने खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. मित्रांनो, त्यांचा शो देखील याच मैदानावर डे नाईट स्पर्धेमध्ये ती खेळली जाणार आहे. 7 तारखेपासून त्या स्पर्धेला आपण एन्जॉय करणार आहात. तर गजेंद्र गुलवी साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. म्हणजेच अर्धा संघ जवळजवळ पॅव्हलियनच्या दिशेने परतलाय. 5 गडी बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 31 धावा. नवीन बॅटर गेलेत मनीष आणि महेश त्यांच्या कोट्यातील पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज झालेत. हे शेवटचं षटक आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे टॉस साठी हजर आहेत. थोडासा शॉर्ट बॉल होता. चेंडूला कळून काढला जातं स्कोअरलेस क्षेत्रामध्ये. चेंडू हवेत होता. झेल सुटलाय, त्यामुळेच 2 धावा बॅटरला मिळत आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 33 वर. 5 गडी बाद 33 धावा. 3 बॉलची समाप्ती. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. चांगल्या प्रकारे रोखलंय, कारण मुख्य म्हणजे अल्ताफ याला मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली गेली नाही. त्याला जगडून ठेवलं गेलं. ह्या इनिंग मध्ये एक मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आदित्य याच्या बॅट मधून. 9 धावांचं योगदान त्याचं होतं. तोही आता बाद झालाय. परेशने 10 धावा जरूर बनवल्या. मोठा फटका एकदाच पाहायला मिळाला. प्रेक्षक ज्या अपेक्षा करतायत त्या अपेक्षा पूर्ण होतील काय? ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाबाची नोंद होते. धाव संख्या 34. वाईड लाईनच्या बाहेर ज्यावेळेस चेंडू टर्न होतोय ना, त्यावेळेस योग्य निरीक्षण करून योग्य तो निर्णय पंच पोहोचवताना दिसत आहेत. स्कोर इज 34. 3 बॉल रिमेनिंग. 3 चेंडू शिल्लक. शॉर्ट बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. ऑफ स्टंपर शफल होऊन काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एकदा पूर्ण. दुसरी धाव घेताना आता धोका निर्माण झालाय. याचाच अर्थ हा 6वा धक्का लागलाय. धावबादच्या स्वरूपात बॅटर परततोय. मनीष याला परतीचा प्रवास दाखवलाय. 6 गडी बाद. धाव संख्या 35. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. एखाद तरी मोठा फटका यायला हवा. प्रयत्न करायला हवेत बॅटिंग करणाऱ्या त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवली टीम द्वारे. बरोबर आज आपण बघतायत डे 2 मध्ये पोहोचतोय, परंतु डे 1 मध्ये चांगली सुरुवात झाली होती. दुपारी 1:30 वाजता मॅचला आपण स्टार्ट केलं आणि योग्य पद्धतीने मॅचेस आपल्याला पुढे संपताना दिसत आहेत. मोठा फटका खेळला जातोय. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? पाहूया काय घडलंय. 1 धाव पूर्ण केली. विशाल नाईक फिल्डिंग करतायत आणि पुन्हा एकदा बॅटर धावबाच्या स्वरूपात नाही केलंय. यस, नॉट आउट, कारण स्ट्राईक सोडली नव्हती, त्यामुळेच नॉट आउट असेल बॅटर. धावसंख्या पोहोचली 36 वर. धावसंख्या 36. फक्त आणि फक्त एकच बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला.
मोठा फटका, मोठा फटका, हाय अँड हँडसम. जाता जाता हा षटकार ठोकलाय आणि या षटकाराची धाव संख्येला आकार दिलाय. पहिल्या डावाची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 42 धावा. 43 धावांचं लक्ष असेल. 43 इज द टार्गेट. एक षटकार खेचलाय शादाबने आणि शादाबने संघाला सुद्धा दाखवून दिलं की माझी उपयुक्तता मी या ठिकाणी सिद्ध करतोय. एक शॉट टॉस आपण करणार आहोत. टॉस फार महत्वाचा असेल. 43 धावांचं लक्ष असेल. गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि सोमनाथची एक चांगले यो सोमनाथ टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस तोच आहे, बदलला नाही. जेडी म्हणून मी म्हटलं की टॉस तोच आहेत. पुन्हा एकदा बघून घ्या. डीजे दीपेश आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स आहे. भावेश कॉलिंग करतायत. जेडी आला, डीजे आहे. परंतु आता टॉस त्यांनी जिंकलाय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. फक्त निर्णय जाणून घेऊया, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. डिसिजन काय असेल तुमचं? क्षेत्ररक्षण. तुम्हाला शुभेच्छा असतील. भावेश तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. चांगला मॅच दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तुमच्या दोघांमधून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. त्यांच्याकरता कॅश प्राइज सुद्धा असेल आणि बक्षीस सुद्धा असेल. टॉप 4 मध्ये तुमची टीम पोहोचेल. वही आपण थेट मॅच कडे. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय प्रथम एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने, ज्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रण दिले जाते आर.एल. खार्डी या टीमला. वही या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक संदेश पाटील. ओ टू यू. थँक्यू सो मच संदीप सर. कारण की 42 धावा झालेत आणि 43 धावांचं एक आव्हान तुम्हाला इथे पाहायला मिळते. म्हणजे जवळ 11ची सरासरी गाठायची आहे. टीम मिनिश 11 जय बजरंग कारोली टीम संघाला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस गजेंद्र गुलवी फॅम टीम आपण पाहतो टेंबोली संघाला खेळताना बघतोय. आज दिवसभर आम्हाला पूर्णपणे साथ राहिला. स्कोरिंगच्या भूमिकामध्ये मयूर पाटील. एक चांगला आवाज देखील त्याचा मागच्या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांना ऐकायला मिळाला होता. जसं त्यांना आपण संधी देखील देऊ. उद्याच्या दिवसामध्ये देखील मयूरचा आवाज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज संदीप सरांचा देखील आवाज इथे आपण ऐकलेला आहात. कामनच्या KPL मध्ये त्यांचा आवाज नेहमी तुम्ही ऐकतात आणि या स्पर्धेमध्ये ते पहिल्यांदा आलेले आहेत आणि मन भरून त्याने कौतुक केलं या स्पर्धेचं. कारण की जेव्हा डे नाईट स्पर्धा असते तेव्हा प्रत्येकी कॉमेंटर्स आणि पंच आपलं काम करत असतात. सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचे आपण आणि या मॅचचे चेंडू देखील द्यायचे आहेत. कारोली टीमचे कॅप्टन प्रतीक नाईक आपण आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. आणि जर टीम मीटिंग झाली असेल तर फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे टेंबोली संघाने. मित्रांनो अनेक स्पर्धा आहेत तुमच्या भेटीला येत आहेत. लॉयना भिवंडी संजय भाई मात्रे यांचा देखील मेगा इव्हेंट नक्कीच तुमच्या भेटीला येईल. दस्तक देत आहे. कमिंग सून आहे. मात्र याच्या अगोदर पुढच्या 7 तारखेपासून एक मोठा मेगा इव्हेंट याच मैदानावर डे नाईट स्पर्धा एक नवीनच अंदाज घेऊन उतरलेले आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस ऑर्गनाइज कमिटी आहे आणि जर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण प्रतीक गोरे, कल्पेश पाटील आणि त्या अजय नाईक यांना पण नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आपल्या संघाला प्राधान्य मिळेल त्या स्पर्धेमध्ये. ती स्पर्धा 2 फॉर्मॅटमध्ये खेळली जाणार आहे. भिवंडी इमर्जिन आणि खास करून ग्रामीण संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. उद्या मित्रांनो पहिला सामना वेलेवर सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघाने वेलेवर उपस्थित राहायचं आहे. अद्वैत 11 पिंपलगड संघाने तयारीमध्ये यायचं आहे. हर्षित 11 भादवड टीम देखील आपण देखील वेलेवर यायचंय. आपण वेलेवर स्पर्धा सुरू करू उद्याच्या दिवसामध्ये. मला वाटतं व्यासपीठाच्या बाजूला शेकोटी बनवलेली आहे, तिला विझवायचे कारण की तिचा धूर जो आहे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. प्लीज असं अनेक चित्र आपण बघितलंय लाईव्हच्या माध्यमातून. सिद्दीक बाबे सर असं म्हणत असतात शेकोटी.
मिनी 11 टीमचे कॅप्टन प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण थोडंसं ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. प्रतीक थोडा आयोजकांना आपण संपर्क साधा. 43 धावा इथे डिफेन्स करायच्या आहेत, त्या म्हणजे टेंबोली संघाला. 24 चेंडूचा खेळ आहे. मॅच इथे नक्की दुसऱ्या डावाला सुरुवात देखील होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक जय बजरंग मित्रमंडळ आणि जेबी ट्रॉफी 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज कारुली गावचे विवेक नाईक देखील इथे जोडलेले आहेत. संदीप गावंड यांचे ते भाचे आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि जेव्हा आमचा आज दुपारी कॉलवर बात झाली संदीप सरांची, तेव्हा संदीप सरांनी सांगितलं आम्ही कारिवलीमध्ये आहे. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू अगदी चांगला ड्राइव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे आणि चांगला थ्रो येतोय. एक धाव जोडली जात आहे. धावांना सुरुवात श्री गणेशा. पहिली धाव इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक नाईकच्या बॅट मधून आली आहे. अगदी 24 चेंडू मध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. 11ची सरासरी गाठायची आहे लगभग आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळते वेदांत रावंत विकेटने गोलंदाजी करते. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे मोहित गरत. मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील. कारोली टीम एक कंप्लीट साईड दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वेदांत इथे एच. ओ माय गॉड, इथे संधी कोणाला दिल्या? मोहितला. झेल सुटली की मॅच सुटले हे पाहणं आता येणाऱ्या चेंडूवर नक्कीच कळेल. एक चुकी नक्कीच इथे झाली आहे टेंबोली संघाच्या माध्यमातून. तर इथे आता गोलंदाज थोडस निराश आहे. मात्र निराश होण्यासारखं चित्र होतच, कारण की झेल असं वाटतं की पकडलीच आहे. आणि ॲज अ कॉमेंटर असं म्हणण्याची तयारी देखील होती की पहिला विकेट मिळाला इथे, मात्र झेल ड्रॉप केली आहे. वेदांत सोडून दिल्या ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज अधिक कोम करून जाणारा चेंडू बाहेरच्या दिशेने आपण बघितला. अल्ताफ देखील एकच सांगत असताना आपल्या गोलंदाजाला की जास्तीत डॉट चेंडू फार महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. प्रतीक इंजर्ड आहे तरी देखील मॅच मध्ये त्याला खेळताना मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती प्रतीकने. ओ गुडघ्यावर टेकून मारायचं होतं, बॅटवर आला नाहीये. शतरक्षण थोडंसं हलकंसं मिसफील्ड, त्याचं कारण एक धाव इथे मोजावी लागली. तर या एक धावेने धावसंख्या धावफलकावर होते 3 धावा. विकेट मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. यानंतर भिवंडी इमर्जन्सी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटर प्रतीक नाईक आले स्ट्रायकिंग वर. लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड विकेट येते. मोठा फटका खेळायचा होता या चेंडूवर, सरळ निघून गेलाय. विकेट किपर अल्ताफच्या हातामध्ये डॉट चेंडू इथे पाहायला मिळत आहे. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. मोठा फटका नव्हे, हे अजून एक चांगला चेंडू टाकलाय गोलंदाजाने. व्हेरिएशन भरपूर चांगला पाहायला मिळाला या षटकामध्ये. लेग कटर, ऑफ कटर आणि त्याचबरोबर ऑफस्टिकची जी लेंथ लाईन आहे तिलाच मेंटेन केलेला आहे इथे. आणि धावा आता धावफलकावर आहे ते म्हणजे 4 धावा. जेव्हा सामन्याला सुरुवात झाली होती तेव्हा 43 धावाचा पाठलाग करत होती टीम कारिवली. आपण तेव्हा म्हणालो होते की प्रत्येक षटकामागे 11 धावाची सरासरी बनवावी लागेल, मात्र तिथे सरासरी अजूनही पाहायला मिळत नाहीये. आणि आता राहिला एक चेंडू या षटकातील आणि धावा झाल्या त्या म्हणजे 4. एक मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे, कारण की दबाव वाढला गेला इथे कारिवली टीम संघावर. वेदांत फुलटा चेंडू ऑन साईडला पाठवलाय, मिड विकेटच्या वरतून येतोय षटकार. असं म्हणतात की 5 चेंडू जेव्हा चांगले टाकतं गोलंदाज 6वा चेंडू षटकार खातो,
तेव्हा टीम मीटिंग सुरू होते मैदानामध्ये. तीच चित्र इथे पाहायला मिळते टेंबोली संघाच्या माध्यमातून. हा पाहू शकता आपण, शेवटचा चेंडू होता आणि पाठवून दिला मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर 10 धावा. वेदांत याच्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च झालेल्या आहेत आणि षटकार बघितला आपण मोहित याच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाला होता आणि मोहितचा झेल देखील सुटला होता, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि माघात आतापर्यंत पडला गेलाय कारण की षटकार आलाय मोहितच्या बॅटनं. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता आता प्रतीक पाटील इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. फार मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. सध्याच्या घडीला आपण बघितलं 3 ते 4 स्पर्धा प्रतीक बॅटिंग करू शकला नाहीये कारण की इंजर्ड आहे. कारण की बीपीएल मध्ये त्याच्या हाताला नक्कीच मी अगदी म्हणेल की चेंडू लागल्याने टाके पडले होते. ही चर्चा झाली होती बीपीएल मध्ये. मग इथे देखील आपण ती चर्चा करू. प्रतीक आला गोलंदाजी मध्ये. पहिला चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला ड्राईव्ह केल्या चेंडूला. एक धाव झाली आहे तिथे. मोनिश चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल. धाव संख्या 11 धावा. नेक टू नेक फाईट कारण की 10 विकेट पूर्णपणे सुरक्षित आहेत. इथून मोठे पटके खेळू शकते. प्रतीक टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन म्हटलं की सेनापती आणि सेनापती जेव्हा संपूर्ण जी सेना आहे तेव्हा बिखरते तेव्हा कॅप्टनलाच खेळावा लागतो आणि कॅप्टनने आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली आहे. मोहित सज्ज होत आहे. मागच्या षटकामध्ये एक षटकार बघितला आम्ही. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. वाईट वरकर चेंडू आपण पाहतोय. बॅटची एज घेतोय. गलीचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 12 धावा. 12. अजूनही जर बघितलं तर 700 ते 800 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. मोठा फटका. प्रतीक नाईकच्या बॅट मधून येणारा हा लालचंद तारे यांच्या शेतामध्ये जाणारा हा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. कॅप्टनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आपण रिप्ले मध्ये बघणार आहोत. प्रिन्स मूव्हीज ऍक्शन रिप्ले दाखवत असताना आपल्या टीव्ही मॉनिटरवर बॅटच्या रडार मध्ये बॅट कांद्याच्या मागे आणि चेंडू सीमेच्या मागे येतोय षटकार. या षटकारने संघाची धाव संख्या 18 धावा. फाईट बॅक इथे पाहायला मिळते. मिनी 11 जय बजरंग कारिवली टीम यावर्षी चांगली सुरुवात झाली आहे त्यांची. अजूनही 2 कप जिंकलेल्या आहेत या चालू अंगामध्ये आणि त्याचबरोबर टेंबोली संघाने 4 म्हणजे दोन्ही संघ दादा संघ आहेत मैदानामध्ये. हार जीत होत असतो मात्र हा सामना फार महत्वाचा आहे. नॉकआउट स्पर्धा आहे. चेंडूची मागणी केली आहे मैदानामध्ये. चेंडू द्यायचे. यस चेंडू येत आहे मैदानामध्ये. धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 18 धावा. 43 धावा बनवायच्या आहेत आणि 43 धावांना एक चांगला उत्तर आतापर्यंत दिला टीमच्या कॅप्टन आणि मोहितनं. प्रतीक नाईक असंही प्रतीक नाईक चालू अंगामध्ये इथे 3री स्पर्धा असावी प्रतीक नाईकची. तो खेळतोय. 2 ज्युनियर ट्रॉफी इथे खेळलाय आणि एक ग्रामीण स्पर्धा खेळलाय आणि आता ही 4थी स्पर्धा खेळत आहे. फारसा अनुभव आलेला आहे या ग्राउंडचा प्रतीकला. प्रतीक पाटीलचे अगेन्स्ट प्रतीक नाईक. कडक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये विसावलाय. कमबॅक करताना प्रतीक पाटील. प्रतीक नाईकचा विकेट मिळाला इथे. बडी मछली जाल में फंसी हुई. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग अप कव्हर करू शकले नाही तिथे आणि चांगली झेल पाहायला मिळाली. यशने ही चांगली झेल पकडली आहे आणि अगदी आता विकेट मिळालाय. मॅच गरम केली आहे प्रतीक पाटीलने. आणि क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच. ही कॅच अगदी त्याच्या हातामध्ये सहजरित्या गेली होती. वाईड ऑफ लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना गोलंदाजाने बघितलं एक विकेट चालून आली असं म्हणूया. न्यू बॅटर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये. एक उंच पुरा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येते
अक्षयने देखील या मैदानाला गाजवलाय. मात्र समोरचा गोलंदाज प्रतीक पाटील ज्याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केले. एक षटकार आला होता. षटकानंतर कमबॅक करताना विकेट घेऊन प्रतीक पाटील आपण बघितलं. अक्षय आला न्यू बॅटर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये पप्या खारीकचं येणं बाकी आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. एक चांगला फिनिशर आहे. हा मैदान पप्याने देखील गाजवलेला आहे. प्रतीक पाटील महत्वाचे 2 चेंडू या षटकातील. समोर बॅटर अक्षय. पाटील सज्ज होत आहे. पाटील अगेन्स्ट पाटील. हा बॅटर चमकताना पाहायला मिळेल. अक्षय की प्रतीक. हा चांगला चेंडू आहे. प्लम एलबी फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात अजून एक धक्का देत असताना प्रतीक पाटील. नो डाऊट पंचांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा डाऊट आलेला नाहीये. फिंगर अप केला इथे पंचाने आणि जाण्याचा आदेश देताना आपण पाहतो बॅटरला. अगदी मिडल स्टंपवर अडकला होता फलंदाज आणि अक्षय पाटील आल्या पावली परतताना आपण पाहतो डगआउट मध्ये. काही गोलंदाजी पाहायला मिळते. आज बॅटनं उत्तर दिला नाही मात्र गोलंदाजी मध्ये उत्तर देताना आपण पाहतो मागच्या मॅच पासून प्रतीक पाटीलला. टार्झन ऑफ टेंबोली. धावा झालेल्या धावफलकावर त्या म्हणजे 18 धावा आणि 2 विकेट गमावलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट फिनिशर पप्या खारीक मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक ऑन आहे गोलंदाजासाठी. प्रतीक पाहूया या स्पर्धेची पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का. प्रतीक पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून जर हॅट्रिक पूर्ण झाली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून. आणि आता न्यू बॅटर पाहूया पप्या कोणत्या प्रकारे सुरुवात करते. प्रतीक पाटील. आरके पाटील स्टँड इन राईट हॅम ओव्हर द विकेटने. पप्या खारीकला एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवर व्यवस्थित इथे आला नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आदित्य चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत एक सिंगल धाव. पप्या आपलं खातं ओपन करतोय आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 19 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा खर्च झाल्या आणि 2 विकेट मिळाले प्रतीक पाटीलला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 10 आल्या होत्या आणि याच्या दुसऱ्या षटकामध्ये 9. 19 धावा धावफलकावर. 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. म्हणजेच बॅक टू बॅक आता चांगली गोलंदाजी जर झाली तर दबाव वाढू शकते ते कारोली संघावर. आता कारोली संघाला दबावामधून बाहेर निघायचं असेल तर एक मोठा फटका केलावाच लागेल या षटकामध्ये. पप्या खारीक आणि खेळपट्टीवर आपण पाहतोय मोहित घरत. गोलंदाजीमध्ये पाहूया कोणता गोलंदाज इथे लावला जात आहे. कारण की प्रत्येक षटकामागे 12 धावा बनवायचे आहेत. सामना दोन्ही पक्षामध्ये आहे. 50-50 अवस्थेमध्ये ही मॅच आहे. आणि एक युवा गोलंदाजावर विश्वासाने गोलंदाजी दिली. यश गोलंदाज आलाय. पाहूया यश आपल्या संघाला यश देईल का. फिल्डिंग पोझिशन जर बघितलं शॉट थर्मॅन शॉट फाईन लेग आहे आणि विकेट किपर विकेट पासून थोडस दूर आहे. चला गोलंदाज आपण गोलंदाजी सुरू करायची. फार वेल होत आहे. जवळ मी म्हणेल की 12 वाजून गेलेले आहेत. 12:15 झालेले आहेत. तरी देखील आमचे क्रिकेट रसिक युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. इथे देखील काही प्रेक्षक आरके पाटील स्टँड मध्ये जास्त पाहायला मिळते. सामने गॅलरीमध्ये देखील समोरच आपण पाहतोय क्रिकेटचे सर्व चाहते आहेत. म्हणून जिथे क्रिकेटची गर्दी तिथे दर्दी आपण नेहमी बघितलेला आहेत. यश एक युवा आणि समोर सिनियर बॅटर पप्या खारीक सज्ज होत आहे. पहिला चेंडू यशचा. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक हॉल एस्टेचा वेध घेणारा चेंडू टाकला होता. स्ट्रोक बनवला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव. 11 चेंडू आणि विजयाकरिता इथे धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 23 धावा. 11 गेंदे 23 रन. मैच बनाना है कारुली टीम को तो फिर एक लंबा हिट जरूरी है. मैच बनवायचे असेल तर एक षटकार फार महत्वाचा आहे या षटकामध्ये. गोलंदाजी करताना यश गोलंदाज आपण पाहतो. सामने गॅलरी एन कडून गोलंदाजी करताना समोर बॅटर मोहित. फुलटा चेंडू फुल टोल उचल करताना आपण पाहतो मोहितला. चेंडू चालला सीमा रेखा पार.
येतोय षटकार. या आपण पाहू शकता रिप्ले मध्ये इथे दाखवला जात आहे कोणत्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता. वर्ड स्ट्रोक, क्या बात आहे. अगदी चांगला समाचार घेत असताना बॅटर मोहित. तर इथून नो आर्ग्युमेंट्स प्लीज बाब्या. अंपायर इज बेस्ट जज. या षटकाराने या मॅचचं समीकरण आता बदललंय, कारण की चेंडू आता इथे राहिलेले आहेत. आमचे स्कोरर सांगत आहेत 10 आणि धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 17. 17 हा आकडा आता खतरा निर्माण झाला दोन्ही संघांवर. चेंडूची माग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 17 धावा, 10 गेंदे 17 रन. यश गोलंदाजाच्या अगेन्स्ट एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला मोहितच्या माध्यमातून. मोहितने 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करताना आणि त्या धावा इथं उसूल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू भरपूर दूर गेलाय, पुन्हा मैदानामध्ये आलाच नाहीये, म्हणूनच दुसरा चेंडू दिला जात आहे. आता चेंडू कुठेतरी आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पंच तपासतील त्या चेंडूला आणि पुन्हा गोलंदाजाकडे सोपवतील. या स्पर्धेचे आयोजक अभिमन्यू तरे देखील आता पुन्हा जुडलेले आहेत या VIP डाईज वर. त्यांच्या देखील प्रयत्नाला यश मिळालंय. त्याने नक्कीच अगोदरच सांगितलं होतं की ही स्पर्धा जी आहे 2025 मध्ये तुम्हाला डे नाईट पाहायला मिळेल आणि त्याने एक चांगला शामियाना इथे उभारण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून. जय बजरंग मित्रमंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि जेव्हा अध्यक्ष असतात तेव्हा असं आयोजन तुम्हाला पाहायलाच मिळेल. यश कमबॅक करावा लागेल. मॅचची गोल्डन विकेट घ्यावीच लागेल या चेंडूवर. विकेट आला नाही तर दबाव इथे टेंबोली संघावर, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघावर. आणि जर एखादा मोठा फटका आला तर इथे मिनेश 11 जय बजरंग कारवली संघ नक्कीच पुढे वाटचाल करताना तुम्हाला पाहायला मिळेल. यश गोलंदाज, हा चेंडू चांगला आहे मात्र थोडीशी चुकी तिथे पाहायला मिळाली प्रतीक याच्या माध्यमातून. बॅटची जवळ एज घेतली होती, एका हाताने त्याचा प्रयत्न होत. मागच्या मॅच मध्ये एका हाताने झेल घेतली होती ते त्यांनी दाखवून दिलं होतं. मात्र ही जर झाली असती झेल तर मॅच बनला असता, मोहितचा विकेट मिळाला असता. सात ते 8 टाके हाताला पडलेले आहेत प्रतीकेच्या, तरी देखील जिद्द, क्रिकेटची जिद्द आहे. बॅटची एज आणि चेंडू चाललाय मागच्या बाजूने आणि इथे आपण पाहतो टेंबोली आता थोडीशी मागे खसताना आपल्याला पाहायला मिळेल. येतोय चौकार. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. चला बॅटर आपण आपल्या जागेवर जायचंय. हे पाहू शकता रिप्ले मध्ये ज्या प्रकारे हा स्ट्रोक ऑफर केला होता. बॅटची एज घेऊन शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना फक्त पाहायला मिळाला आणि चेंडू निघून गेला. सीमा रेखा पार. येतो चौकार. यश याच्या षटकामध्ये एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आणि एक डॉट. 11 धावा खर्च केले आतापर्यंत यशने. विकेटच आता वाचू शकतो टेंबोली टीम संघाला. ओ हो गती भरपूर होती या चेंडू मध्ये. गतीला बीट केला आणि पायचीच्या स्वरूपात अजून एक मोठा धक्का. मॅचची गोल्डन विकेट मिळाली इथे. बॅटर मोहित करत बाद होतोय. विकेट इथे चालून आलेला आहे यश साठी. बॅटर आउट. इथे धावांची जी आवश्यकता आहे, चेंडू या षटकातील किती बाकी आहेत तर एक चेंडू बाकी, म्हणजे 7 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. 7 गेंदे 12 रन. हा फार महत्वाचा चेंडू आहे यश आणि टेंबोली टीमच्या दृष्टिकोनातून. प्रेक्षक पहा, हा जो आवाज क्राउड जो आहे नक्कीच कारवली संघाच्या माध्यमातून आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. आमच्या ऑफिशियल स्कोरर आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. नक्की टीम ऑनर देखील 13 धावाच आवश्यकता आहेत. हे पाहू शकता कारवलीचे प्रेक्षक तुम्हाला दाखवले जात आहेत. आरके पाटील स्टँडला दाखवलं जात आहे. इथे संपूर्ण प्रेक्षक जवळ टाइम जो झालेला आहे तो म्हणजे 12:20, तरी देखील प्रेक्षक अजूनही जागे आहेत.
क्रिकेटची खऱ्या अर्थाने जीत होत आहे या स्पर्धेमध्ये. सर्वच सामने रंगतदार होत आहेत. हा महत्वाचा चेंडू आहे. यश गोलंदाज किती धावा ठेवणार शेवटच्या षटकामध्ये, कारण की अजूनही 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मॅच समाप्त झालेला नाहीये. यश ओ फुलर लाईनचा चेंडू फायदा घेता आला नाहीये बॅटरला. आता स्ट्राईक देखील जाईल महेश पाटील अर्थात भोला याच्याकडे, कारण की मिळाली आहे लेगबायची धाव. आता 6 चेंडू आणि 12 धावा. सामना रंगला गेलाय. मॅच में अभी भी जान बची है. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची माग केली आहे. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. थोडासा फलंदाज इंजर्ड होत आहे. डगआउट मध्ये पाणी असेल तर आपण डगआउट मधून देखील घेऊन जाऊ शकता पाणी. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जाताना. मॅच इथे रंगली गेली आहे. पुन्हा एकदा बॅटर आपल्या पायावर उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे एक फिट आहे असा हा संकेत देताना. आणि इथून आता टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली संघ टीम मीटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. त्या संघाला देखील विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय आणि यानंतर कुठेही जाऊ नका. अजून एक तुम्हाला भिवंडी इमर्जिनचा मॅच पाहायला मिळेल जिथे टॉस झालेला आहे. आर्यल खाडी आणि प्रथम इंटरप्राइजेस संघ, ज्या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 गेंदे 12 रन. मॅच अभी भी बाकी है. अजूनही या मॅच मध्ये जान आहे. 50-50 अवस्थेमध्ये बॅलन्स मॅच आहे. कोणता गोलंदाज या धावा डिफेन्स करेल टेंबोली टीम संघाच्या माध्यमातून. प्रेक्षक आता हजारोच्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत, कारण की जेव्हा टेंबोली टीम खेळतो तेव्हा प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतात. आणि समोरचा संघ, ज्या संघाने या चालू अंगामध्ये 2 ट्रॉफी जिंकल्यात आणि टेंबोली संघाने आपण पाहतो 4 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि आतापर्यंत मन देखील जिंकलेल्या आहेत सर्व प्रेक्षकांची. मंदार गोलंदाज. मंदारला आता दमदार कामगिरी करावीच लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला फिल्डिंग लावायची आहे. अल्ताफ प्लीज एज फॉर टाइम कन्सर्न. वेल फार कमी राहिली आहे. आपण वेल न घेता मॅच सुरू करायची आहे. फार अपेक्षा आहेत मंदारच्या माध्यमातून. गजेंद्र गुलवी साहेब मॅचचा आनंद घेताना आपण पाहतायत. त्याने पुरस्कृत केलेला हा टेंबोली संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. त्यांची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येत आहे 7 तारखेपासून याच मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भातबा टेमगरपाडा ऐतिहासिक मैदान आहे. आणि इतिहास इथे टेंबोली संघाचा देखील चांगला आहे आणि कारोली संघाचा देखील. मंदारचा पहिला चेंडू थोडासा खराब ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटने केली सुरुवात मंदारने आणि इथून धावा आता धाव बलकावर लागलेल्या आहेत. 32 धावा, म्हणजेच इथून 11 धावांची आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडू आणि 11 धावा. 6 गेंदे 11 रन. मंदार क्या दमदार कामगिरी करेंगे. पुढील चेंडू राउंड विकेटने मंदारचं. हा चेंडू परफेक्ट वाईड वर्कर चेंडू होता, मात्र गॅप मध्ये चाललाय चेंडू आणि चाललाय सीमा रेखा पार येतोय चौकार. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर येतोय चौकार. काय स्ट्रोक खेळलाय. पूर्णपणे असं वाटतं की चेंडू चाललाय डॉट होईल, मात्र चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. महेश पाटील भोलाच्या बॅट मधून येणारा हा चौकार. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 7 हवी आहे आता कारुल टीम संघाला महेशची. 7 हवी आहे मंदारची टेंबोली संघाला. सामना कोणीही जिंको, मात्र मन जिंकलेत या दोन्ही संघाने. शेवटच्या षटकापर्यंत हा रंगणारा मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. मंदार विकेट घेईल का या चेंडूवर, हाच प्रश्न वारंवार निर्माण होताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विकेटच इथे वाचू शकतो टीम टेंबोली संघाला. बॅटर महेश पाटील भोला अनेक वर्षाने या मैदानावर अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत ऍज अ गोलंदाज, पण मात्र आज बॅटर दाखवताना मोठा स्ट्रोक घ्यायचा होता, बॅटवर आला नाहीये. कंट्रोलचा हा स्ट्रोक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव. पप्प्या खारीक मागचा भादवड बी धमाका
त्याने गाजवलं होतं. 21 धावा तब्बल त्याच्या बॅटनं काढून संघाला जिंकून दिला होता. तो मॅच कोणीही विसरला नाही. आता स्ट्राईक भरपूर उशिरानंतर मिळाली आहे पप्याला. 4 चेंडू आणि 6 धावा, 4 गेंदे 6 रन. कारोलीचे प्रेक्षक जागे झालेले आहेत. टेंबोलीचे प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून जागे झालेले आहेत. मंदार दमदार कामगिरी करताना सध्याच्या घडीला, कारण की चौकार आल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय. रोहन पाटील आमण्यावरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्याने देखील टेंबोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता सध्या मॅच मध्ये आहे भरपूर काही. हा समोर उडवलाय, काय कव्हर होईल का? वॉड कॅच, वॉड कॅच, क्या बात है. अल्ताफ जुना जाणता खेळाडू आहे टेंबोली टीम संघाचा आणि या मॅच मध्ये दमखम दाखवत असताना आपल्या फिल्डिंगच्या जोरावर असा वाटत होता की चेंडू चालला सीमा रेखा पार. मात्र एकाच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला अल्ताफ आणि एक सुंदर अशी झेल त्याची पाहायला मिळाली. मॅच पकडली की काय, ज्या प्रकारे ही कॅच पकडली आहे या पाहूया आपण रिप्ले मध्ये कोणत्या प्रकारे ही झेल झाली आहे. अल्ताफच्या माध्यमातून खडे खडे लॉब करण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर उडवला होता समोर, मात्र लँड सरळ अल्ताफच्या हातामध्ये आणि ते विकेट प्राप्त करत असताना टीम टेंबोली. मॅच गरम झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यश नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. पप्प्याचं विकेट अल्ताफला माहिती होतं ही कॅच नव्हे तर आम्ही मॅच पकडली. ज्या प्रकारे हे सेलिब्रेशन केलं होतं अल्ताफने. 3 चेंडू आणि 6 धावा, 3 गेंदे 6 रन. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच पैसा उसूल. पहिला दिवस अखेर चौकार षटकारांचा दिवस राहिला असंच म्हणूया आपण. चला फिल्डिंग लावायची टेंबोली टीम. न्यू बॅटर यश नाईक आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका मारायचा आहे. 3 चेंडू मध्ये प्रत्येक चेंडूवर 2 धावा घ्यायच्या आहेत. हाच मनामध्ये दर्पण सूर्य सध्या कारिल टीम संघाच्या माध्यमातून. मंदार दमदार कामगिरी करताना आर्केबडी स्टँड इन राऊंड द विकेटने गोलंदाज मंदार, बॅटर यश नाईक सज्ज होतोय. समोरच्या दिशेने उडवलंय की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. यश नाईक याने मॅच फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मिनेश 11 जय बजरंग कारोली टीम. हार्ड लक टफ लक. टेंबोली संघाने देखील खूप चांगला एन्जॉय केला या मॅच मध्ये. मात्र इथे मॅच फिनिश करत असताना यश नाईक स्पेशल ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार मारून हा मॅच फिनिश करताना आपण बघितलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मित्रांनो असा वाटत होता की टेंबोली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये गेला आहे. मात्र ज्या गोलंदाजाने पूर्ण कमबॅक करून दिलं त्या गोलंदाजाचं नाव आहे प्रतीक नाईक. इज अ मॅन ऑफ द मॅच. ज्याने 3 विकेट घेतले होते आणि बॅटिंग करत असताना 8 धावा देखील बनवल्या. प्रतीक इज अ मॅन ऑफ द मॅच. मिनेश पाटील आणि त्याचबरोबर कल्पेश नाईक आणि विकी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम आलेली आहे ती देखील आम्ही देणार आहोत. यश नाईक ज्याने हा षटकार लगवलेला आहे त्याच्यासाठी हा पारितोषिक आहे. यश आपण देखील VIP डायस वर यायचंय. यश आणि प्रतीक दोघांनी यायचं व्यासपीठावर. यश आपण यायचं व्यासपीठावर आणि प्रतीक नाईक इज अ मॅन ऑफ द मॅच. सोमनाथ मात्रे याच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देत आहोत. आमचे कॅमेरामॅन बिलाल आपण हा क्षण आपल्या कॅमेरामध्ये घ्यायचे. यस सोमनाथ मिस्टर यो यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे सन्माननीय योगेश गुलवी यांच्या माध्यमातून. मिनेश पाटील आणि कल्पेश नाईक आणि विकी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली रोख रक्कम आपण देत आहोत. ज्याने मॅच फिनिश केली षटकार लगून तो म्हणजेच यश नाईक याला आपण रोख रक्कम देत आहोत. तर मित्रांनो हा होता यश आणि प्रतीक. त्यांना देऊया आपण शुभेच्छा. आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याकडे आपण वळत आहोत. प्रथम एंटरप्राइजेस टीम संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आणि आर्यल खार्डी टीमच्या
कॅप्टनने आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. मी थांबतो, पाहत रहा JB ट्रॉफी 2025 आणि ऐका पुढील आवाज, कामान परिसरातील गोड आवाज, KPL चा आवाज, संदीप गावण सरांचा आवाज. थँक्यू सो मच रोमहर्षक असा विषय या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजेच मिनेश 11 कारिवली टीमचा चांगला परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूने देण्याचं काम केलंय आणि त्यामुळेच आज इथे रंगरंगोटी